विविध भारती पुणे. ठळक बातम्या. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी आज सकाळी मुंबईत राजभवनामध्ये मंत्रिपदाची शपथ घेतली. राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार तसंच मंत्रिमंडळातील इतर सदस्य उपस्थित होते. विश्वनिर्मितीचं रहस्य उलगडण्यात आणि गुरुत्वाकर्षणाचा महत्वाचा सिद्धांत मांडण्यात अग्रस्थानी असणारे आंतरराष्ट्रीय कीर्तीचे ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांचं आज पहाटे पुण्यामध्ये राहत्या घरी वृद्धापकाळानं निधन झालं. ते 86 वर्षांचे होते. खगोलशास्त्रज्ञ याबरोबरच लेखक आणि विज्ञान प्रसारक असणारे डॉ. नारळीकर यांच्या निधनानं विज्ञान विश्वावर शोककळा पसरली आहे. खगोलशास्त्र या विषयात डॉ. नारळीकर यांनी केलेल्या कार्याची दखल अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय संस्थांनी घेतली असून त्यांना अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात आलं आहे. डॉ. भटनागर स्मृती पारितोषिक, MP बिर्ला सन्मान यासह अनेक आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी त्यांना गौरवण्यात आलं आहे. भारत सरकारनं 1965 मध्ये पद्मभूषण आणि 2004 मध्ये पद्मविभूषण सन्मान देऊन त्यांचा गौरव केला. वैज्ञानिक विषयावरील विविध लेखांबरोबरच त्यांनी लिहिलेल्या विज्ञान कथाही खूपच गाजल्या. 94व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं अध्यक्षपद त्यांनी भूषवलं होतं. राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीनं नंदुरबारमध्ये रोडाली महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं. आदिवासी लोककला आणि संस्कृतीचं जतन आणि संवर्धन व्हावं या उद्देशानं जोगणीपाडा इथं या रोडाली महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं. आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या हस्ते या महोत्सवाचं उद्घाटन करण्यात आलं. 2 दिवस चालणाऱ्या या महोत्सवात पहिल्या दिवशी लोय आणि रोझवा इथल्या रोडाली कलाकारांनी आपली कला सादर केली. पुणे जिल्हा हौशी जलतरण संघटनेच्या वतीनं रमेश दामले स्मृती प्रित्यर्थ जिल्हास्तरीय जलतरण स्पर्धा सुरू आहेत. यामध्ये सत्यजित मोहिते या जलतरणपटूनं 10 वर्षाखालील गटामध्ये तब्बल 5 सुवर्ण पदकं पटकावत स्पर्धेवर आपलं वर्चस्व राखलं. 17 वर्षाखालील गटात आर श्रीजन रेड्डी यानं 200 मीटर बॅकस्ट्रोक प्रकारामध्ये अव्वल क्रमांक पटकावला. या होत्या आतापर्यंतच्या ठळक बातम्या. यानंतरच्या ठळक बातम्या सकाळी 11:58